students, today's topic is types of pollination by biotic and abiotic agents. First, abiotic agents. Abiotic agents are non-living agents which includes wind and water. First topic is pollination by wind. Anemophily type of pollination. What is anemophily? Anemophily type of pollination takes place by wind. Most of important crop plants are wind pollinated. For example, wheat, rice, corn, rye, barley, oats, palm are also wind pollinated. Wheat, राईस, कॉर्न, राई, बार्ली, ओट्स सर्व प्लांट जर आपण बघितले तर सर्व सिरियल्स तृणधान्य आहेत आणि मोनोकॉट या ग्रुप मध्ये येतात. त्यावरून लक्षात ठेवायचं आहे एनेमोफिलस प्लांट्स और एनेमोफिली एक्झाम्पल्स मोनोकॉट्स प्लांट्स लाइक व्हीट, राईस, कॉर्न, राय, बार्ली, ओट्स एक्सेट्रा. Then आपण स्टडी करूया adaptations in anemophilous flowers. Adaptation means अनुकूलन. Adaptation in anemophilous flower यामध्ये adaptations काही ठराविक बदल फ्लॉवर मध्ये होतात जेणेकरून तिथे नॅचरली विंड पॉलिनेशन वाऱ्याच्या साहाय्याने परागीभवन घडून येते. त्यात वन बाय वन आपण स्टडी करणार आहोत अडॅप्टेशन्स इन एनेमोफिलस फ्लॉवर. फर्स्ट ऑफ ऑल टर्म लक्षात घ्या. व्हॉट इज एनेमोफिलस फ्लॉवर? फ्लॉवर विच शोज एनेमोफिली नोन एज अ एनेमोफिलस फ्लॉवर. त्यात फर्स्ट अडॅप्टेशन related to the flowers. Flowers are small, inconspicuous. Flowers are small in size. Inconspicuous. Inconspicuous means not noticeable. Not noticeable. आपण दुरून फ्लॉवर ऑब्झर्व करू शकत नाही, नोटीस करू शकत नाही. त्याप्रमाणे हिबिस्कस इज नोटिसेबल, कॉन्स्पिक्युअस. जास्वंदीचे फूल आपण लांबून सहज ओळखू शकतो. त्या तुलनेत इनकॉन्स्पिक्युअस स्मॉल फ्लॉवर्स फॉर एक्झाम्पल इन मेज, मका, त्यामध्ये त्या ठिकाणी लांबून आपण फुलं ते आहेत हे लगेच सांगू शकत नाहीत. तेच त्यासाठी वर्ड वापरलेला आहे इनकॉन्स्पिक्युअस. देन फ्लॉवर्स आर कलरलेस. कलरलेस, व्हाइट इन कलर और ट्रांसपरंट. Also, next characteristics, flowers without nectar and fragrance. Without nectar means त्यामध्ये मधुरस किंवा मकरंद आढळत नाही. Also without fragrance. Fragrance सुवास. फुलांमध्ये मधुरस किंवा फुलांना वास नसतो. Next characteristics related to pollen grains. Pollen grains are light in weight, dry and produce in large number. Pollen grains ची specific characteristics लक्षात घ्यायचे आहे. Pollen grains are light in weight means वजनाने हलके, जेणेकरून वाऱ्याच्या सहाय्याने सहज ते pollen grain दूरवर त्या ठिकाणी फेकले जाऊ शकतात. ड्राय, कोरडे, वाऱ्याच्या साहाय्याने पोलन ग्रेन दूरवर फेकले गेले जाऊ शकतात. ते कुठेही मध्ये अडकून किंवा चिकटून बसत नाही. देन also pollen grains characteristics, pollen grains produce in large number. नॅचरली pollen grains ची संख्या ही अँथर मध्ये जास्त आढळते. जास्त pollen grain तयार होतात. टू इन्क्रीज chance of pollination and considering wastage of pollen grain. जेवढे जास्त pollen grains तेवढे pollination चे चान्सेस वाढतात. कॅरेक्टरिस्टिक्स स्टिग्माशी रिलेटेड आहे. स्टिग्मा इज feathery. Stigma is feathery, that is feather like. अनेक
स्मॉल केसांसारखे स्ट्रक्चर, जेणेकरून वाऱ्याच्या साहाय्याने आलेला परागकण तिथे धरून ठेवला जातो. Why the stigma is feathery? Stigma is feathery to trap the pollens and carried by wind current. Then next characteristics related to stamens. Stamens are exerted with long filaments and versatile anther. The two characteristics are important. Stamens are with long filament. Then second characteristics, versatile anther. What is versatile anther? Versatile anther, it is a type of anther. It's seen in some grasses, also cereal crops. Example already आपण स्टडी केलेले आहेत, राईस, मका यासारख्या वनस्पतीमध्ये टाइप ऑफ anther इज versatile. versatile anther मध्ये फिलामेंट लॉंग आणि फिलामेंट चे टिप हे शार्प टोकदार असते आणि ह्या शार्प टोकदार टोकावरती अँथर लोब्स सेंटरला अटॅच असते, त्यामुळे हा अँथर सतत हलता राहतो. त्याच टाईपच्या अँथरला टर्म वापरलेली आहे वर्साटाईल अँथर. वर्साटाईल अँथर ही कॅरेक्टरिस्टिक्समुळे इझिली अँथरलोब मधून परागकण बाहेर पडतात आणि वाऱ्याच्या साहाय्याने दूरवर फेकले जातात. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आपण स्टडी करणार आहोत, स्टिग्मा अँड स्टॅमेन्स. दोन्हीशी रिलेटेड बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. Stamens and stigmas are exposed to air current. Means stamens and stigma हे दोन्हीही या ठिकाणी पर्टिक्युलर फ्लॉवरच्या बाहेर आलेले असतात, पूर्णपणे हवेमध्ये एक्सपोज झालेले आढळतात. फॉर एक्झाम्पल ही सर्व कॅरेक्टरिस्टिक्स आपण मेज, मका ह्या प्लांट मध्ये स्टडी करूया. Here this one is maize plant and it consists male inflorescence at upper side. वरच्या बाजूने शेंड्याला झाडाच्या मेल इन्फ्लोरेसन्स आढळतो. मेल इन्फ्लोरेसन्स म्हणजे फक्त स्टॅमेन्स असलेले फ्लॉवर्स असलेला प्लांटचा गुच्छ. मेल इन्फ्लोरेसन्स प्रेझेंट ॲट दी लोअर साइड. मेल इन्फ्लोरेसन्स कंसिस्ट only flowers with gynoecium. Here styles are long and stigma is feathery. This example we observed male flowers or female flowers are many in number, small, inconspicuous. Then stamens are with long filament and versatile. Stigma and stamens are exposed to the air. Flowers are colorless. And main characteristics, वाऱ्याच्या साहाय्याने परागीभवन होते, त्यामुळे तिथे मधुरस, करंद किंवा सुवासची आवश्यकता नसते. तेव्हा बर्ड पॉलिनेशन किंवा इन्सेक्ट पॉलिनेशन कीटकांच्या साहाय्याने परागीभवन होते, तेव्हा अट्रॅक्शन चा पार्ट असतो मधुरस, वास असणे, कलर असणे. नेक्स्ट ॲडिशनल इन्फॉर्मेशन, pollens of wind pollinated plants are most frequently associated with symptoms of hay fever. Among peoples those are sensitive to pollens. ज्या लोकांमध्ये पोलन ग्रेन्सची ॲलर्जी आढळते अशांमध्ये सिम्पटम्स आढळून येतो हे फेवर. फेवर जनरल मराठी ताप. कॉज्ड बाय हायपरसेन्सिटिव्ह पोलन्स. हायपरसेन्सिटिव्ह means high sensitive pollen grains. Next type is hydrophily. Hydro means water. Here what is hydrophily? Hydrophily, it is a type of a pollination takes place with the help of water. Examples
Vallisneria, Zostera, Ceratophyllum. Found only in some 30 genera of aquatic monocot. Aquatic plants पाण्यात येणाऱ्या वनस्पती, ज्यामध्ये ही मोनोकॉट्स ज्या मोनोकॉट ग्रुपमध्ये इंक्लूड केलेल्या आहेत. Adaptations in hydrophilus flowers. Aquatic plants like Zostera flowers are small and inconspicuous. Small and inconspicuous. Small in size and inconspicuous, not noticeable. Second, perianth and other floral parts are unwettable. Here, floral parts like petals, sepals, also gynoecium, stamens parts are unwettable. Unwettable means ते पाणी धरून ठेवत नाही. Pollen grains are long and unwettable due to the presence of mucilage. Pollen grains are also unwettable due to the presence of mucilage. कट असा लेयर पोलन ग्रेन भोवती आढळतो, ज्यामुळे पोलन ग्रेन्स हे अनवेटेबल कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात. Nectars and fragrance are lacking flowers. Nectar मधुरस किंवा मकरंद, फ्रॅग्रन्स वास हे या ठिकाणी अँड हायड्रोफिलस फ्लॉवर मध्ये सुद्धा आढळत नाहीत. पण सुरुवातीला बघितल्याप्रमाणे बर्ड अँड इन्सेक्ट पॉलिनेशन मध्ये अट्रॅक्शन साठी फ्लॉवर्स लार्ज कॉन्स्पिक्युअस असतात. नेक्टर फ्रॅग्रन्स आढळते, बट हियर अपोजिट हायड्रोफिलस also anemophilous flower. Common characteristics like small inconspicuous flower without nectar and fragrance. Difference जर स्टडी केला हायड्रोफिलस फ्लॉवर्स and anemophilous flower. There are specific characteristics in hydrophilous flowers. Floral parts are unwettable. Pollen grains are long and unwettable. In anemophilous flowers, pollen grains are light in weight, dry, and produce large in number. Next part study करूया आपण types of hydrophily is of two types, hypohydrophily and hydrophily. First of all, what is hypohydrophily? Pollination occurs below the surface of water. Their word below the surface of water. Hypo means below. ज्यावेळेस पॉलिनेशन पाण्याच्या साहाय्याने घडते आणि ते वॉटर सरफेसच्या खाली घडून येते, तेव्हा त्या ठिकाणी टर्म वापरली जाते हायपोहायड्रो. व्हॉट इज हायपोहायड्रोफिली? द टाइप ऑफ हायड्रोफिली इन विच pollination occurs below the surface of water. Here, pollen grains are heavier than the water and sink down and caught by the stigmas of a female flower. मेकॅनिझम हायपोहायड्रोफिली मध्ये स्टडी केली तर पोलन ग्रेन्स गुणधर्म दाखवतो. पोलन ग्रेन्स आर हेवियर दॅन वॉटर. पोलन ग्रेन्सचे वेट हे वॉटर पेक्षा जास्त असल्यामुळे पोलन ग्रेन सिंक डाऊन. पोलन ग्रेन हा वॉटर सरफेसच्या खाली त्या ठिकाणी जातो. देन जेव्हा स्टिग्माच्या सानिध्यात येतो तेव्हा स्टिग्मा पोलन ग्रेनला कॅच करतो. Again sentence लक्षात घ्या. Pollen grains are heavier than water down and caught by stigma of female flower. Here pollen grains long needle like
Therefore, it is wrapped surrounding to the stigma of female flower. For example, in Zostera, hypohydrophily takes place. Zostera is known as a sea grass. Pollen grain characteristics specific, long, needle-like or ribbon-like without exine. Second type of hydrophily is hydropon. Here, the hydrophily, water pollination. Pollination takes place on the surface of water. What is hydrophily? The type of pollination takes place on the surface of water. Then, pollen grains characteristics. Pollen grains float on the surface of water because specific gravity of pollen grain is equal to that of water. पण hypohydrophily मध्ये स्टडी केली. Pollen grains are heavier than water and sink down. हे opposite आहे. Specific gravity of pollen grain is equal to that of water. That is why they float on a surface of water. Example, Vallisneria. Vallisneria is a submerged dioecious freshwater aquatic plant. What is submerged plant? वॉटर बॉडी मध्ये पूर्णपणे मर्ज झालेली बुडालेली वनस्पती जर असेल टर्म यूज केली जाते सबमर्ज प्लांट. पूर्णपणे जमिनीच्या तळाशी डेड प्लांट नाही किंवा वॉटर सरफेस वरती तरंगते असंही नाही. वॉटर बॉडीच्या मिडलला ज्यावेळेस वनस्पती आढळतात तेव्हा टर्म वापरली जाते सबमर्ज प्लांट. Vallisneria is also dioecious. What is dioecious? Di means two. Two different plants are seen. That is, male plant and female plants are separated. Dioecious plants आपण example Vallisneria मध्ये स्टडी करूया. Vallisneria मध्ये मेल प्लांट फिमेल प्लांट या सेपरेट असतात. This one is male plant, one is female plant. Here in this diagram, male flowers are released and floats on the surface of water. Then pollen grains from male flowers release and floats on the surface of water. In female plant, stalk of a flower is coiled and at maturity it becomes uncoiled. डाळी झालेला कॉइल लाईक हे स्टॉक हे जेव्हा पूर्णपणे फ्लॉवरची वाढ होते तेव्हा अनकॉइल म्हणजेच स्प्रिंग निघून जाते आणि फिमेल फ्लॉवर फ्लोट्स ऑन दी वॉटर सरफेस. फ्लॉवर सुद्धा वॉटर तरंगू लागते. After the reaching female flower on the water surface, pollination takes place. Means transfer of a pollen grain on the stigma. पर short मध्ये term आपण explain करतो. Pollen grains float on the water surface and reach the stigma of female flower. Vallisneria is submerged dioecious freshwater aquatic plant in which female flowers the water surface temporarily ensure pollination and male flowers floats on the surface of water. Then pollination occurs. Additional topic आपण स्टडी करूया related to the aquatic plants. Some aquatic plants are anemophilous or some aquatic plants are entomophilous. सर्वच aquatic plants या हायड्रोफिलस असतात का? तर नाही. काही वनस्पती
ज्या पाण्यात आढळतात बट ॲनेमोफिलस वाऱ्याच्या साह्याने परागीभवन दाखवतात. आणि काही वनस्पती त्या इंटेमोफिलस इन्सेक्ट कीटकांच्या साह्याने परागीभवन दाखवतात. फॉर एक्झाम्पल, ॲनेमोफिलस aquatic plants are Patamogeton halogaris. Example of Entomophilus lotus, water hyacinth, water leaf. नेक्स्ट लेक्चर आपण स्टडी करूया टाइप्स ऑफ पॉलिनेशन ऑन द बेसिस ऑफ बायोटिक एजंट्स. टाइप्स: इंटेमोफिली, insect pollination, ornithophily, bird pollination, and chiropterophily, bat pollination.